यशवंतवाडी येथील नारायण सुग्रीव सूर्यवंशी आणि त्यांचे चिरंजीव इथं दोघं आलेले होते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 1966 कलम 143 नुसार नवीन रस्ता देण्यासंदर्भात सुनावण्या चालू होत्या। 4 सुनावण्या झालेल्या होत्या। आता प्रकरण 9 तारखेला अंतिम सुनावणीसाठी ठेवलेलं होतं आणि अंतिम सुनावणी देऊन आदेश करून 10 तारखेला त्यांना मी सांगितलं होतं की रस्ता आपला खुला करायला मी स्वतः येतो, पण त्यांनी हट्टच धरला की मला आजच कसली परिस्थिती पाहिजे। त्यांना म्हणलं असं करता येत नाही, पुढच्या व्यक्तीला नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्याचं म्हणणं मांडायला अंतिम सुनावणीची तारीख दिलेली आहे, तुम्ही थांबा। नाही मला आत्ताच पाहिलं म्हणून त्यांनी तो स्टंट केला स्वतःच्या अंगावर। माझ्या चेंबरमध्ये इथं पेट्रोल टाकून पुढं काही आघाडीत घडलं नाही, पण मला हे म्हणायचं आहे की अर्धन्यायिक प्रकरणामध्ये कायदेशीर प्रोसिजर असते, ती प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय न्याय देता येत नाही, आदेश देता येत नाही। हे त्यांना सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि तो स्टंट केलेला आहे। तर माझं रेणापूर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना जनतेला आव्हान आहे की थोडंसं समजून, कायदेशीर बाबी समजून, वकिलांना विचारून त्यात खरं तथ्य काय आहे काय तथ्य नाही हे विचारून तुम्ही समजून घेऊन जे काय आहे त्याला सामोरं गेलं पाहिजे। असे कुठलेही स्टंट इथून पुढं रेणापूर तहसीलमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत। याच्यावर काल ते नारायण सुग्रीव सूर्यवंशी यांच्यावर आम्ही 353 दाखल करणार होतो, परंतु एक त्यांची गरज म्हणा किंवा गरीब शेतकरी म्हणून मी ते स्वतः मोड घेऊन थांबलेलो आहे। परंतु इथून पुढे जर असा कोणी प्रकार केला तर त्याला सोडलं जाणार नाही। कायदेशीर प्रोसिजर आहे, सर्व जे काय नियम अटी आहेत त्यानुसार सर्व गोष्टी होतील। तुम्ही सर्व तारतम्य बाळून, कारण हे तहसील कार्यालय आहे, न्याय दंडाधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, त्यामुळे इथं कुठलाही असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही। धन्यवाद।